सॅड रिॲलिटी आहे पोरांनो, IT ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची आणि पोरांची पण बरं का. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कशाप्रकारे पोरं फसली जातात. स्वतःहून बरं का, स्वतःहून फसतायत. तुम्ही म्हणाल, "सर काहीतरीच बोलताय, आम्ही थोडी फसतोय." ऐका, ऐकल्यानंतर तुम्हाला रिअलाईज होईल, "अरे असंच चालू आहे माझ्या लाईफमध्ये." खरं आहे हे. मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ हेल्प करतो तुम्हाला जावा, पायथॉन, C++ रिलेटेड कॉन्सेप्ट कशाप्रकारे सोप्या करायच्या मराठीतून. ठीक आहे? ऐका. विषय असा होत चालला आहे. पोरं पुण्यासारख्या ठिकाणी येतात, बंगलोरसारख्या ठिकाणी जातात, हैदराबादसारख्या ठिकाणी जातात, मुंबईला जातात. IT कोर्सेस जॉइन करतात. आता होतंय काय बघा, IT कोर्सेस जॉइन करतात. खूप मोठी स्वप्न असतात. ते दाखवतात सुद्धा आपले ट्रेनिंग इन्स्टिट्यूटवाले. Googleला जॉब लागेल, Microsoftला जॉब लागेल, 10,00,000चं पॅकेज भेटेल. एवढं सोपं वाटतं मित्रांनो. नक्कीच हे सोपं आहे, पण मित्रांनो जेवढं ते बोलतायत ना, बोलून तुम्हाला त्या ठिकाणी जेवढं पागल करतात, एवढं सोपं अजिबात नाही. म्हणजे मर्यादा पार केल्या यार. मला एक 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 मुलाचा आणि एक मुलगीचा पण कॉल आला होता. ती म्हणली, "सर, आम्ही गेलो आणि आमच्यासमोर अशी मोठी फाईल ओपन केली आणि त्या फाईल अशी एवढी मोठी होती, सजवलेली-धजवलेली फाईल होती. त्याच्यामध्ये ॲडमिशन्स, प्लेसमेंट आणि ते सगळं तिथं दिलं होतं. आम्हाला कॉफी, चहा. अरे व्हॉट इज धिस? एवढी व्ही-आय-पी ट्रीटमेंट स्टुडंट्सला? नक्कीच याच्यामागं कुठेतरी पाणी मुरतंय. नक्कीच याच्यामागं कुठेतरी काहीतरी गडबड आहे. एवढी ट्रीटमेंट कोण देतं रे? तुमच्याकडून फीस येणार आहे 50,000 500,000 गेल्यावर काय त्यांना फरक पडणार आहे? हे समजून घ्या. हे हे हा पण एक मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो. म्हणजे मी म्हणत नाही असं की ट्रीटमेंट दिली म्हणजे ते फ्रॉडच असतील. पण मोस्टली या गोष्टी होत आहेत. या गोष्टी होत आहेत. खूप सारे फीडबॅक आले मला. त्यावरून मी बोलतोय, ठीक आहे. कुणालाही टार्गेट नाही करत मी. ओके. पर्टिक्युलर कुणाचंही नाव घेत नाही. फक्त पोरांच्या हिताचं, भल्याचं काय ते सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. अशा ट्रीटमेंटला बळी पडू नका. त्याच्यामध्ये तुम्ही लगेच गुंतून जाता. अरे, स्वप्न दाखवलं तुम्हाला Microsoft, Google 10,00,000चं पॅकेज. झाली पोरं आई-वडिलांच्या मेहनतीचे पैसे टाकतात. मग त्यांना रिअलाईज होतं, "अरे यार, हा व्हिडिओ आधीच का नाही आला?" त्याच्यामुळे मला फक्त पोरांना यार म्हणजे आपण म्हणतो ना, चांगला रस्ता पुरवणं त्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला, ज्या ठिकाणी तुमची फसवणूक नाही झाली पाहिजे. मग पुढे होतं काय आहे का, पोरं स्वतःच कशी फसतात स्वतःहून सांगतो. पोरं क्लासला ॲडमिशन घेतात. क्लासवाले काय करतात माहिती आहे का? क्लासवाले तुम्हाला बरं वाटेल असं शिकवतात. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही पायथन शिकताय. पायथनमध्ये तुम्ही हाऊ टू रन फर्स्ट पायथन प्रोग्राम, सिंपल पायथनचा प्रोग्राम आहे. तुम्ही तो केला. पुन्हा तुम्ही व्हेरिएबल शिकले, डेटा टाइप शिकले, ऑपरेटर शिकले. त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणता माहिती आहे का? "सर, लय अवघड शिकवू नका हो. सोपं-सोपं शिकवा आणि संपवा." तुम्ही रिकामे, आम्ही पण रिकामे. ही मेंटॅलिटी पोरांची आहे. समोरचे काय करतील? तुम्हाला जसं बरं वाटेल तसं शिकवत राहतील. कन्स्ट्रक्टर ते जर थोडंसं ॲडव्हान्समध्ये चालले, तुम्ही काय म्हणता, "नको, नको, नको सर, लय लोड व्हायला लागलाय. सर, 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 सर लोड व्हायला लागलाय. तुम्ही आपलं सोपं-सोपं शिकवा, बंद करा." मित्रांनो, याचं रिझन आहे 1-1 पोरं भटकतायत जॉबसाठी. स्ट्राँग स्किल सेट नाहीये. कंपनीला पाहिजे ते नॉलेज नाहीये. का? तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बरं वाटेल असं शिकला. तुमचं पुढं बरं होईल असं शिकलं पाहिजे का बरं वाटेल असं शिकलं पाहिजे? आपलं बरं झालं पाहिजे, बरोबर आहे. जॉब लागला पाहिजे. असं जर शिकायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला कुठेतरी चटके सहन करावे लागणार आहेत. तुम्हाला बरं वाटेल असं शिकला तर उपयोग नाही आहे. बरं होईल असं शिका. येऊ द्या ना ॲडव्हान्स कॉन्सेप्ट. लोड होईल थोडासा. अभ्यास करा. टाईम जास्त द्या. एखादी कॉन्सेप्ट अवघड वाटत असेल, सोपी होईल ना. टाईम द्या त्याला, टाईम द्या. पण पोरं इथं चुकतायत. पोरं म्हणतायत, "तुम्ही शिकवता ते लय भारी शिकवता." का? बरं वाटतंय ना. एखादं थोडं ॲडव्हान्समध्ये गेलं, नाही समजत नाही त्या सरांचं मला का? लय अवघडामध्ये शिरतात. मित्रांनो शिरू द्या त्यांना, शिरू द्या. ते डायरेक्ट तर शिरत नाहीत, बेसिकपासूनच जातायत. ॲडव्हान्स गोष्टी अडॅप्ट करा. कारण ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये जाता, त्यावेळी मात्र तुम्हाला परत खूप स्ट्रगल करावं लागतं त्या गोष्टीचा ॲन्सर शोधण्यासाठी. बेटर आहे की आत्ताच स्ट्रगल करणं. बरोबर आहे. आता हे वयच आहे आपलं स्ट्रगल करायचं. हे वयच आहे आपलं नवीन-नवीन गोष्टी शिकण्याचं. कितीही लोड आला तरी आपण लोड घेऊन त्या गोष्टी शिकू शकतो. आपला माइंड फ्रेश असतो या वयामध्ये. पुढं नाही होणार हे भावा सगळं. वेळच नाही भेटणार आहे. त्याच्यामुळे हा माइंडसेट पोरांचा आहे. आता काही जणांना रिअलाईज झालं असेल, "यार खरंच आहे की राव, असं माझ्यासोबत पण झालंय."
मला भारी वाटेल असं समोरच्यानं शिकवलं. मला भारी पण वाटलं. पण ज्यावेळेस मी जॉबला गेलो त्यावेळेस क्वेश्चनच वेगळे आले. वेगळे नाही आले. क्वेश्चन तेच होते. तुला वाटलं की सोपं-सोपं शिकावं. शिकला तू आणि जे क्वेश्चन होते ते तुला आलेच नाहीत. चूक कोणाची आहे? तुला बरं वाटलं शिकवलेलं राईट. याच्यामध्ये पोरांनो तुमची चूक आहे लक्षात घ्या. तुम्ही जर म्हणले मला बरं वाटेल असं शिकवा, समोरचा तसा शिकवेल आणि त्यांना ती गोष्ट कळाली आहे. कुणाला ट्रेनिंग इन्स्टिट्यूटवाल्याला. पोरांना काय पाहिजे माहिती आहे का? बरं वाटेल असं. ते तसं शिकवतात. खूप सॅड रिलेटेड तसं शिकवतात ते. का? पोरांना बरं वाटलं. पोरं काय करतात? शिकतात चांगल्या प्रकारे. लगेच बाहेरच्याला सांगतात, "ए लय भारी शिकवतात ते." तुला म्हणजे एकदम असं मस्त वाटेल असं शिकवतात. ते पण येतंय. अशाने त्यांची ॲडमिशन वाढतात. त्यांना तेच पाहिजे. पण इथं माती मात्र पोरांची होते. पोरं ज्यावेळेस कंपनी लेव्हलचा इंटरव्ह्यू द्यायला जातात, बरं वाटलेलं असतंय ना. मग तिकडं बरं होत नाही. का? सोपं शिकून तिथं ॲडव्हान्स लेव्हलचे क्वेश्चन येतात. मग मात्र पोरं हारतात. खूप सॅड रिॲलिटी आहे. खूप सॅड रिॲलिटी आहे. त्यामुळे पोरांनो ठणकावून त्यांना सांगा, "ओ सर कन्स्ट्रक्टरचे आणखीन 2-3 एक्झाम्पल द्या ना. रिअल टाईम एक्झाम्पल द्या. कंपनीमध्ये कसं यूज केलं जातं ते सांगा." पोरं असे बोलत नाहीत. बोला. एकदा ChatGPTला विचारा तुम्ही. असं-असं मला शिकवलं जातंय आणि हे माझ्यासाठी फायद्याचं आहे का? विचारून बघा. एआय आपल्याकडूनच शिकला आहे. त्यामुळे एआय तुम्हाला मदत करेल. विचारा एकदा. तो तुम्हाला डायरेक्ट सांगेल, "भाऊ असं शिकून काय नाही होणार. थोडंसं ॲडव्हान्समध्ये जा. रिअल टाईमच्या कॉन्सेप्ट सरांकडून घे. तू स्वतः रिसर्च कर थोडाफार." रिसर्च तर सोडा, सरांनी सांगितलेलंच करायला पोरं तयार नाहीत. ही सुद्धा रिॲलिटी आहे. आणि देन पोरं येतात, "सर जॉबचं बघा की तेवढं." स्किल नसेल तर मित्रांनो मार्केटमध्ये जॉब नाही आहे यार. नाही भेटणार आहे. स्किल, चांगलं नॉलेज, चांगले प्रोजेक्ट्स हे खूप महत्त्वाचं आहे. चांगले प्रोजेक्ट्स बनवण्यासाठी चांगलं स्ट्राँग नॉलेज पाहिजे. बेसिक नॉलेजवर तुम्ही नॉर्मल प्रोजेक्ट्स बनवणार, जे की काही उपयोगाचे नाही आहेत. त्याच्यामुळं ठणकावून सांगा त्यांना, की बाबा आम्हाला ॲडव्हान्स लेव्हलचं शिकवा, कंपनी लेव्हलचं शिकवा. कंपनीमध्ये याचा यूज कसा होतो हे सांगा. हे ज्यावेळेस तुम्हाला समजून जाईल त्यावेळेस तुम्हाला वाटलं, "अरे खरंच हे कुठेतरी यूज होतंय कंपनीमध्ये." तर उगीच त्या बेसिक लेव्हललाच थांबून उपयोग नाही आहे. मी म्हणत नाही डायरेक्ट ॲडव्हान्स लेव्हलचं शिका. बेसिकपासूनच जावा. पण तुम्ही उडी मारा ना त्याच्यामध्ये. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम काय मला सांगा? प्रॉब्लेम काहीच नाही आहे. आपण फक्त आपल्याला सुख झालं पाहिजे, बरं वाटलं पाहिजे असं शिकतोय. कधीतरी आपल्याला चटके सहन झाले पाहिजे. then only आपली प्रगती आहे. नाहीतर आपण तिथंच अडकणार आहोत. हे लक्षात येते सगळ्यांना. मला हेच सांगायचं होतं. त्यामुळे ही जी रिॲलिटी कुठेतरी चेंज झाली पाहिजे. हा एक प्रयत्न छोटासा माझ्याकडून चालू आहे. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक पोरासोबत जो ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये क्लास करतो. सांगा त्यांना मला हे शिकवा म्हणून. आजपासून डायरेक्ट गेल्यावर सांगायचं भाऊ, डायरेक्ट सांगायचं. सर हे एवढ्यात नाही हे म्हणजे आणखीन शिकवा. बोलायला शिका. लय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. कोणता व्हिडिओ बनवायचा आहे टॉपिकचं नाव कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि ज्यांना काय टाकायचं नाही जय शिवराय टाका. राईट. आपल्या व्हिडिओचा रीच वाढेल, प्रत्येक मराठी पोरापर्यंत पोहोचेल. जय जिजाऊ, जय शिवराय.